नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलेले आहे मदुराईला. तर मदुराईला प्रसिद्ध असं मंदिर आहे मीनाक्षी मंदिर, तिथेच जात आहे. पण चला दाखवते तुम्हाला. तर मदुराई स्टेशनला उतरल्यानंतर मीनाक्षी मंदिर हे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. स्टेशनला उतरल्यावरती तिकडे शेअरिंग ऑटो असतात मंदिरापर्यंत जाण्यासाठी, ते तुम्ही करू शकता. आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप असे दुकानं आहेत की तुम्हाला जर शॉपिंग करायचे असेल ते करू शकतात. आणि ते आर्टिफिशियल हार देखील आहेत. आणि मंदिरामध्ये जर पूजेचं साहित्य घेऊन जायचं असेल तर ते पण इकडे आहेत. हार, फूल, कुंकू वगैरे पण आहे तिकडे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया, चला. आता आम्ही मंदिरामध्ये जातो दर्शन करायला. इथे फोन अलाउड नाही आहेत आतमध्ये, तर फोन एका ठिकाणी ठेवणार आहे, ते दाखवते मला. मंदिराचा जो वेस्ट गेट आहे तिथून लेफ्ट साईडनी गेल्यानंतर दर्शनासाठी लाईन आहे. आणि तिथेच मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर आणि चप्पल स्टँड देखील आहे. तिथूनच लाईन स्टार्ट होते. तिकडे डिरेक्शन सगळे दिलेले आहेत. मोबाईल लॉकर आहे आणि चप्पल स्टँड आहे. आम्ही इथून दर्शन करायला जायचं आतमध्ये. आता आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आतमध्ये फोन अलाउ नव्हता म्हणून आतमध्ये काही कॅप्चर करता आलं नाही. पण खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतरच ना खूप असं मस्त असं फाउंटन आहे पाण्याचं. असं एकदम बघून प्रसन्न वाटतं. आणि मेन म्हणजे आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आहे. तर सगळ्या जेवढ्या बाजूच्या गोष्टी आहेत तेवढ्या एन्जॉय करायला भेटतात. एकदम प्रत्येक ठिकाणी आपलं खूप मस्तपैकी लक्ष जातं आणि सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर 2 मंदिरं आहेत. एक मीनाक्षी मंदिर आणि एक आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. तर दोन्ही मंदिरामध्ये जायला टाईम लागतो कारण की लाईन असते. तर आम्ही 11 वाजता गेलेलो आतमध्ये, 1:30 वाजता बाहेर आलो. एवढा टाईम लागला आतमध्ये जायला, लाईन होती. मंदिराच्या आतमध्ये ना असे थाउजंड्स म्हणजे 1000 असे खांब आहेत आणि ते बघण्यासारखे आहेत. खूप मस्त वाटतात. आता आम्ही जिथे स्टे करतो आहे मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तिकडे विनायका हॉटेल आहे, तिथे जेवायला आलं तर जेवून घेतो. आता आम्ही हैदराबादी बिर्याणी आणि एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे त्याची. आता आमचं जस्ट जेवण झालेलं आहे. तर जेवणाची टेस्ट कशी होती त्याचा रिव्ह्यू आपल्याला मयुरी देईल. जर तुम्ही मदुराईमध्ये आलात तर विनायका हॉटेलमध्ये या. इकडची बिर्याणी स्पेशल चांगली आहे. इकडचं तुम्ही बिर्याणी ट्राय करू शकता. हैदराबादी पनीर आणि स्पेशल बिर्याणी, स्पेशल व्हेज बिर्याणी, स्पेशल व्हेज बिर्याणी बोलली खूप छान होती. आता आमचं जेवण झालं आहे तर आम्ही आता चाललो शॉपिंग करायला. सुबा, ओय सुबा, चोरी का गॉगल. हरवला, आईचं पत्र हरवला. चला आता शॉपिंग करूया, बघूया काय काय भेटतं येते. त्या अगोदर हे जिगरथंडा दिसतं आहे ना, ते नक्की ट्राय करा, खूप मस्त असतं. तर इथे बघा लहान पोरांचे कपडे किती सुंदर आहे. वेगळे वेगळे पॅटर्नचे कपडे तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप मस्त वाटतं, काहीतरी वेगळ्या गोष्टी आहे. तर बघूया आपल्याला काय घ्यायचं आहे ते, चला. आणि ते साड्या बोललात ना, साड्या पण खूप छान आहे. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या आहेत. मी पण इकडून साडी घेतली, व्हाईट जी केरला साडी असते ती. तर शॉप दाखवते, हे ते शॉप आहे जिथून मी साडी घेतली. रिजनेबल रेट आहे, कमी करतात ते. आणि जे ते नारळ पाणी आहे ना, ते पिया, नक्की पिया, कारण की खूप हेल्दी असतं हे आपल्या शरीरासाठी. नक्की ट्राय करा. आता आमचं नारळ पाणी पिऊन झालं आणि माझी शॉपिंग पण झाली. ते नारळ पाणीवाले अंकल होते ना, ते खूप मस्त होते. आमचे फोटो पण काढले. त्यांना पूर्ण अँगलमध्ये फोटोचे कसे काढायचे ते. तर आला तर नक्की तिकडे नारळ पाणी पिया.
चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.